की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। आता सत्वशुद्धी जे म्हणजे ते आयशा चिन्ही जाणिजे, तरी जळेना विजय राखोंडी जैशी। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थाने आळंदी देवस्थाने यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 16व्या अध्यायाचा विचार सुरू आहे आणि 16व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती सांगितलेली आहे। त्यापैकी दैवी संपत्तीचा विचार करत असताना 74 क्रमांकाची ओवी आहे, ज्याच्यामध्ये भगवंतांनी सत्वशुद्धीचा विचार सांगितलेला आहे। ज्ञान प्राप्ती करता आणि ज्ञानाच्या रक्षणाकरता जी संपत्ती त्या ठिकाणी उपयोगी आहे, लवकर आपल्याला ज्ञान प्राप्त करून देते आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्या ज्ञानाचा आनंद आपल्याला घेता येतो, त्या ज्ञानाच्या आनंदाला प्रतिबंध जी करू देत नाही। म्हणजे मुक्त करते आणि मुक्तीनंतर सुद्धा जीवनमुक्तीचं जे विलक्षण सुख आहे त्याचा आनंद घेण्याकरता उपयोगी असणारी ही दैवी संपत्ती आहे। आपल्याला सगळ्यांना ज्ञान प्राप्त करायचं आहे, भगवंताची प्राप्ती करायची, आत्मसाक्षात्कार करायचा आहे आणि म्हणून भगवान परमात्म्याने हे दैवी संपत्तीचे गुण सांगितले। ही एक प्रकारची आपली साधनं सुद्धा आहेत। ज्ञान प्राप्ती करता हे गुण आपल्यामध्ये जर आपण आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आपल्याला ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही। सम्यक ज्ञानाचे आघवे धावणे हे असं म्हटलं, म्हणजे सम्यक ज्ञानाकरता सर्व बाजूने धावून येणारी संपत्ती आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ज्ञानाचा आनंद देणारी। म्हणून ही जी संपत्ती आहे आपण ऐकतोय, ही संपत्ती ज्याला ज्ञान प्राप्त झालंय त्याची लक्षणंही आहेत आणि ज्ञान प्राप्त करायचंय त्याची साधनही आहेत। ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याला कसं ओळखायचं, ही संपत्ती आहे का, आणि आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, आपल्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची, कोणतं साधन केलं पाहिजे, ही दैवी संपत्ती। आणि या दैवी संपत्तीमध्ये सुद्धा पहिला दैव संपत्तीचा गुण काल सांगितला आपण, तो पाहिला, तो म्हणजे अभय। भगवान परमात्मा जवळजवळ 9 गुण इथे या श्लोकात सांगतात। अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम। या 9 गुणामध्ये सुद्धा, सगळ्या 26 गुणामध्ये सुद्धा माझी धुरेचा बैसना, म्हणजे सगळ्या गुणामध्ये अग्रभागी असलेल्या आसनावर जो बसतो
पहिलाच जो बसलेला आहे किंवा कलशस्थानी जो विराजमान आहे, हा दैवी गुण जिथे दिसेल तिथे आपण समजायचं की तिथे ज्ञान आहे. बाकीचे जे दैवी गुण आहेत ते आहेत, श्रेष्ठच आहेत, पण सर्वात श्रेष्ठ दैवी गुण ज्ञान ओळखण्याची खूण, ज्ञान प्राप्त करून देण्याचा त्या ठिकाणी सगळ्यात श्रेष्ठ साधन म्हणजे हा अभय नावाचा गुण आहे. काल त्याचा आपण विचार झालेला आहे. अभय म्हणजे भयराहित्य, कुठल्याही प्रकारचं भय नसणं, व्यवहारातलं भय नसलं, परमार्थात सुद्धा भय नसणं. रामानुजाचार्य महाराजांनी असे लिहिलंय, इष्ट वियोग आणि अनिष्ट संयोग, त्याच्यामुळे होणारं जे दुःख आहे, माझ्या जीवनामध्ये इष्ट वस्तूचा वियोग होऊ नये म्हणून भीती वाटते आणि अनिष्ट गोष्टी येऊ नयेत म्हणून भीती वाटते. म्हणजे अनुकूल जाऊ नये म्हणून भीती वाटते आणि प्रतिकूल येऊ नये म्हणून भीती वाटते. आणि सारखा मनुष्य भय करत असतो, त्याला भीती वाटत असते की आपल्याला जे अनुकूल आहे ते आपल्याकडून गेलं नाही पाहिजे, आपल्याला जे प्रतिकूल आहेत ते लोक आपल्याला भेटले नाही पाहिजे, प्रतिकूल वस्तू भेटली नाही पाहिजे, प्रतिकूल व्यक्ती भेटली नाही पाहिजे, प्रतिकूल विषय भेटला नाही पाहिजे. रस्त्याने चाललाय, मला शिवे देणार तर येणार नाही ना, प्रतिकूल आहे. मला त्रास देणारा तर भेटणार नाही ना, मला विरोध करणारा तर अशी भीती वाटते त्याला. जे जे काही प्रतिकूल असेल ते सगळं भेटण्याविषयी त्याला दुःख आणि त्याचं भय, आणि जे जे काही अनुकूल असेल ते सोडून तर जाणार नाही ना. आता भेटलं एवढं तर जायचं तर नाही ना माझ्याकडून, माझं धन जाणार नाही ना, माझी मुलं मला सोडून जाणार नाही ना, पत्नी सोडून जाणार नाही ना, आणखीन सगळे विषय. पारमार्थिक असेल तर आश्रम तर जाणार नाही ना, शिष्य तर जाणार नाही ना. अशा प्रकारे चांगले जे आपल्याला अनुकूल लोक आहेत ते सगळे सोडून जाण्याची भीती किंवा प्रतिकूल भेटण्याची भीती, त्याला काय म्हटलंय? अभय म्हटलं. आणि ते अभय कसं जीवनामध्ये असतं, ज्ञानोबारायांनी काल उदाहरण देऊन सांगितलं, पण त्याचा विचार करून आलो. तरी न घोलुनी महापुरी, न गेफे बुडनियाची शियारी, का रोगुन गनिजे घरी प्रथ्याचिया, तैसा कर्मा कर्माचिया मोहरा, उठून येदुनी अहंकारा, संसाराचा दरारा सांडणे येणे. कर्मा कर्माचे या मोहरा उठून येदोनी अहंकार. कर्म असेल अकर्म असेल त्याच्यामध्ये अहंकार येऊ द्यायचा नाही. काल आपण आणि त्याच्याकरता दृष्टांत दिलेला आहे महापुराचा. म्हणजे कर्म आणि अकर्म हा एक प्रकारचा जीवनातला पूर आहे. आणि जो शहाणा मनुष्य असतो तो पुराकडे जात नाही, पुरात उडी घालत नाही. आणि उडी न घातल्यामुळे त्या ठिकाणी त्याला बुडण्याची भीती नाही. तसं कर्म अकर्म हा जो आलेला महापूर आहे याच्यामध्ये तो अहंकार घेत नाही, म्हणजे त्याच्यात तो शिरत नाही, बुडी घालत नाही. किंवा कर्म आणि अकर्म हाच एक प्रकारचा रोग आहे. आणि अहंकार न घेणं म्हणजे पथ्य पाळणं आहे. जसं पथ्य पाळतो त्याच्याकडे रोग येत नाही, तसा हा कर्म अकर्म करत असताना म्हणजे संसारामध्ये राहत असताना कुठल्याही प्रकारचा तो अहंकार घेत नाही.
आणि अहंकार जर घेतला नाही तर मग त्याला कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही. हेच संसारामध्ये राहून कर्माचा अकर्माचा अहंकार न घेणं ही निर्भय अवस्था. जो कर्मयोगी आहे त्याच्याकरता सांगितलं. कर्मयोग्याला सुद्धा निर्भय राहता येतं. कर्मयोगी सुद्धा निर्भय होऊ शकतो. आणि जो ज्ञानयोगी असेल, ज्ञान मार्गाने जाणारा असेल, उपासना मार्गाने जाणारा असेल, भक्तीच्या मार्गाने जाणारा असेल, त्याच्याकरता निर्भय कसं व्हायचं? ऐक्य भावाचे नि पैसे दुजे मानोनी आत्मा ऐसे भय वार्ता देशे दवडणे जे. त्याच्याकरता उदाहरण सांगितलं, ऐक्य भावाचे नि पैसे. ज्ञानी असेल तर त्याच्या ऐक्य भावाचा विस्तार झाला पाहिजे. म्हणजे सर्वत्र परमात्माच आहे. सर्वत्र एकमेवा द्वितीयम ब्रह्म. जिकडे पाहिल तिकडे एक फक्त अद्वैत तत्व आहे. आणि सगळ्यांच्या मध्ये आत्मतत्व भरलेलं आहे आणि तेच आत्मतत्व सर्वत्र आहे. आणि म्हणून आता भय कोणाचं? किंवा भक्त असेल तर सगळीकडे माझा देव भरलेला आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तई पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. काल प्रल्हादजींचं उदाहरण मी सांगितलं. तो अहंकाराते दौडुनी सकळ काम सांडुनी विचारे विश्व होनी विश्वाची माझी. सगळीकडे परमात्मा आहे, मला आता त्याची भीती नाही. याच्या पुढची आणखीन पायरी, आपण झालेनी अद्वैते नाशे भय. आपणच ते अद्वैत स्वरूप आहोत आणि सगळीकडे अद्वैतच आहे. माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही, परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. आता मी आणि घर सुद्धा वेगळं नाही, मी घराहून भिन्न नाही. हां, म्हणून माझं आणि घर सुद्धा राहिलं नाही. जयाच्या प्रतीतीच्या पुढे पवाडू होय चराचरा. संपूर्ण विश्वामध्ये आता तोच भरलेला आहे. आणि हे पाण्याचं उदाहरण देऊन सांगितलं, पाणी मिठाला बुडवायला गेलं तर मिठच पाणी झालं. त्याप्रमाणे आपण अद्वैत झाल्यानंतर भय त्या ठिकाणी जातं. मीठपणाने आहे तोपर्यंत त्याला भय आहे, कारण वेगळं झालंय. गुरुवारी सांगत असतात, मिठाने समुद्राला सोडलं म्हणून त्याची गाढवाहून धिंड निघाली. त्याला त्या ठिकाणी अनेक प्रकारचं उकळावं लागलं, त्रास दिला आणि शेवटी माणसाच्या पोटात जावं लागलं आणि विष्ठाहून बाहेर पडावं लागलं. मग मिठाने काय करायचं? सांडोनी मीठपणाचा लोभू मिठे सिंधुत्वाचाची घेतला लाभू तेवी अहम देवोनी शंभू शांभवी झालो. जीवाला भय का आहे? जीव आत्मस्वरूपाहून परमात्मा स्वरूपाहून वेगळा झाला म्हणून त्याला भय आहे. आणि जीव एकदा का परमात्मा स्वरूप झाला, आपण झालेनी अद्वैते नाशे भय. मग एकदा अभयम वै जनक प्राप्तोसी असं म्हटलेलं आहे. त्या जनक राजाला याज्ञवल्क्यांनी जेव्हा उपदेश केला आत्मतत्वाचा, परमात्मा तत्वाचा, तेव्हा त्या ठिकाणी जनक राजा शेवटी त्याचे उद्गार आले की बस मी आता निर्भय झालो. मी शरीर आहे, मी देह आहे तोपर्यंत भय आहे. आता मात्र आत्मस्वरूपाला कुठलं भय नाही, कारण आत्म्या वाचून दुसरं जगामध्ये काहीच नाही. आणि आत्मा कधी मरत नाही, आत्मा कधी जन्मत नाही. असं आत्मस्वरूप मी आहे. आपण झालेनी अद्वैते नाशे भय. त्याच्या जीवनात सगळं भय निवृत्त होतं.
म्हणून आता अभय येणे नावे जाणजे ते हे जाणावे सम्यक ज्ञानाचे आगवे धावणे हे. आता अभय सांगितल्यानंतर हे अभय प्राप्त करण्याकरता कोणते गुण लागतात म्हणून हा धुरेचा म्हटलंय. हे अभय जे आहे हे प्राप्त करण्याकरता साधनभूत असणारे आणखीन काही गुण लागतात. त्याचा विचार आता पुढे सांगणार आहे. वास्तविक पाहता अभय, सत्व संशुद्धी आणि ज्ञान योग व्यवस्थित हे तीन जे गुण आहेत, काही टीकाकारांनी हे गुण परमहंसाचे गुण सांगितले, दैवी गुण. काही दैवी गुण परमहंसाचे आहेत, काही दैवी गुण गृहस्थी माणसाचे आहेत, काही ब्रह्मचर्याचे दैवी गुण आहेत, काही वानप्रस्थाचे दैवी गुण आहेत, असाही विचार केलेला आहे. परंतु अभय मात्र सर्वांनाच प्राप्त करायचं आहे. कोणाला अभय नको आहे? भीतीरहित होणं कोणाला नको आहे? सगळ्यांनाच पाहिजे. म्हणून हा अभय नावाचा गुण येण्याकरता म्हणून आणखीन कोणते कोणते गुण पाहिजेत असाही काहींनी अर्थ केला की अभयाचं साधन सत्वसंशुद्धी, अभयाचं साधन ज्ञान योग व्यवस्थिती. म्हणून अभय प्राप्त होण्याकरता दुसरा महत्त्वाचा दैवी गुण पाहिजे आणि तो दैवी गुण जर कोणता असेल तर सत्वसंशुद्धी. या गुणाचा विचार आज आपल्याला करायचा आहे. 26 दिवसात 26 गुण सांगायचे. कमी पडलं तर मग 2 घेऊ एखादी वेळेस, आहे की नाही. पण ज्ञानोबारायांनी विस्तार केलेला आहे. तेव्हा अभय प्राप्त करण्याकरता दुसरा महत्त्वाचा दैवी गुण पाहिजे आणि ती म्हणजे सत्वसंशुद्धी. कशाला म्हणतात सत्वसंशुद्धी? त्याच्यामध्ये सत्व शब्द आहे आणि संशुद्धी शब्द आहे. सत्तत्वाला धारण करतं ते सत्व किंवा अंतकरणाला सत्व असं म्हटलेलं आहे. आणि संशुद्धी म्हणजे अंतकरणाची चांगल्या प्रकारची शुद्धी. अंतकरण हे शुद्ध असलं पाहिजे. इतकं शुद्ध अंतकरण असलं पाहिजे की त्याने परमात्म्याचं आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब जसंच्या तसं या अंतकरणामध्ये उमटलं पाहिजे. परमात्म्याचा जो साक्षात्कार होतो तो कुठे होतो? अंतकरणात होतो. का अंतकरणातच होतो? आपण नेहमी विचार करतो अंतकरण हे शुद्ध सत्वात्मक आहे आणि म्हणून अंतकरणातच देवाचा साक्षात्कार होतो. जेवढं ज्याचं शुद्ध अंतकरण तिथे लवकर परमात्म्याचा साक्षात्कार होतो, लवकर देवाचं ज्ञान होतं, देव लवकर येऊन राहतो. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोडही का. चित्त निर्मळ करायचं आहे. प्रभू रामचंद्र ते चित्रकूटावर राहिले म्हणे. चित्रकूट म्हणजे काय? कूटवत निर्विकार चित्त ज्याचं आहे तिथे प्रभू रामचंद्र येऊन राहतात. किंवा भगवान परमात्मा वृंदावनात राहिले. वर्णन असं केलंय की जिथे यमुनेसारखी भक्तीची धारा आहे, जिथे गोवर्धनासारखा विश्वास आहे, जिथं निर्मळ सरोवरासारखं स्वच्छ त्या ठिकाणी सरोवर आहेत, असं मन आहे ते असं चित्त आहे तिथे भगवान परमात्मा लीला करतो. आणि म्हणून सत्वसंशुद्धी खूप महत्त्वाची आहे. सत्वशुद्धी खूप महत्त्वाची आहे. अंतकरण जरी शुद्ध असलं तरी सुद्धा ते अंतकरण मलिन बनतं. कशामुळे? अंतकरण गुणांच्या मुळे मलिन बनतं. मूळचं ते शुद्ध सत्वात्मक असलं तरी सुद्धा ते रजोगुणी होतं, तमोगुणी होतं
आणि मग ते काय होतं, मलिन होतं. पाणी चांगलं आहे हो, पण पाणी जे आहे ना मातीत मिसळली काय होतं, मलिन होतं. आणखीन त्याच्यात काय हो, सगळ्या इंडस्ट्री जे आहेत त्याची घाण टाकली की आणखीन मलिन होतं. इंद्रायणी मुख्य शुद्धच आहे, पण आता आपल्याला इंद्रायणीचं पाणी पिता येतं का? का? संपर्क आपण सगळ्यांनी त्याच्यात घाण सोडलेली आहे. तसं मूळचं अंतःकरण शुद्ध आहे, परंतु अंतःकरणाला रजोगुणाचा संबंध आला, तमोगुणाचा संबंध आला की ते अंतःकरण त्या ठिकाणी मलिन मलिन होत जातं. आणि मग मलिन अंतःकरणामध्ये परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार होत नाही. आरसा स्वच्छ असेल तर त्याच्यात प्रतिबिंब दिसतं, आरसा जेवढा मळाला असेल तर त्याच्यात आपलं प्रतिबिंब दिसत नाही. आहेत का ओवे असे ज्ञानेश्वर महाराजांचे? प्रतिबिंदी चोखटे, समोरील चित्र उमटे. चोखट पाहिजे. तरी जयाचे चोखटे मानसी, मग मी होऊनी क्षेत्र संन्यासी. आपल्या अंतःकरणामध्ये काय नेमकं हे आपल्याला कळतं. महात्म्यांनी लिहिलंय, अंतःकरणामध्ये आपल्या काय विचार येतात, आपल्याला नेमकं काय करावं असं वाटतंय, त्याच्यावरून आपल्या अंतःकरणात कोणता गुण वाढलेला आहे त्याचा विचार करता येतो. मागे आपण 14व्या अध्यायात हे सगळा विचार करून आलो. ध्यान करावं वाटलं, कीर्तन प्रवचन ऐकावं वाटलं, ज्ञानेश्वरी वाचावी वाटली, देवाचं सारखं चिंतन करावं वाटत असेल तर कोणता गुण वाढलाय? तो गुण वाढलाय. सांगा ना मागच्या ओव्या थोड्याफार. सत्वगुण वाढल्यानंतर काय होतं? सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात विवृद्धम सत्वमित्युत. ओवी. हां, सर्वेंद्रियाचे अंगणी विवेक करी राबनी साचचे करचरणी होती डोळे. राजहंसा पुढे चाचुचेने आरगडे तोडी जेवी झगडे क्षीरा निराचे. ना ऐकावे ते कानची वाळी, न पहावे ते दिठीची गाळी. अवाच्य ते टाळी जिभची गा. तेवी दोषादोष विवेकी इंद्रियची होती पारखी. नियमू बारे पायकी वळगे तया. बस आपल्याला आपोआपच पाहायचं नाही, ते डोळा पाहतच नाही. ऐकायचं नाही, ते कान ऐकतच नाही. शब्द कानावर पडला तरी सुद्धा कान आत घेत नाही. आणि जे खायचं नाही तर जीभच खात नाही. हा हा, वासना एक वटे प्रवृत्ती ओहटे मानस विटे विषयावरी. समजायचं आपला कोणता गुण वाढलेला आहे? सत्वगुण वाढलेला आहे. आणि रजोगुण वाढला असेल तर रोजो रागात्मकम विद्धी लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशमास्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. लोभ वाढलाय आपला. हो, थोडं जरी मिळालं तरी आणखीन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. हे जरा कमीच आहे, हे जरा कमीच आहे. तैशी तृष्णा वाढलिया मेरूही हाता आलिया. आणि खूप प्रवृत्ती वाढली. हे करू का ते करू, ते करू का ते करू, काय करू. नगरीची रचावी जळाशयी निर्मावी महावने लावावी नानावी. सगळं करावं वाटतंय. प्रवृत्ती आणि लोभ प्रवृत्ती
प्रारंभ कर्मनाम, खूप कर्माची स्पृहा आहे. समजायचा आपला कोणता गुण वाढलेला आहे? रजोगुण वाढलेला आहे. ध्यान करूशी वाटत नाही, चिंतन करूशी वाटत नाही. आपलं सारखं कर्म करावं आणि कर्म तेही सकाम कर्मात जास्त प्रवृत्ती. मला हे मिळालं केलं तर हे होईल, ते मिळालं तर ते होईल, ते मिळालं तर ते होईल, म्हणून हे करा, ते करा, ते करा. अशा प्रकारे खूप कर्मामध्ये प्रवृत्ती असेल तर समजायचा आपला रजोगुण वाढलेला आहे. स्पृहा मना पुढा पुढा अंगची घे दवडा. विश्व घापे चाडा पायातळी. सगळं विश्व आपल्या पायातळी घ्यावं असं वाटतं. इतकी आशा वाढते, लोभ वाढतो, इच्छा वाढते. अशा पद्धतीने वाढला असेल तर समजायचा आपला रजोगुण वाढलेला आहे. आणि तमोगुण वाढल्यानंतर अप्रकाशो अप्रवृत्तिश्च तरी होय ऐसे मन, जैसे रविचंद्र हीन. रात्रीचे का गगन आवसे जैसे. बसा खाली, बसा बाबा, तिथंच बस. असं मन झालं की त्याला काहीच करूशी वाटत नाही. अंगे अंग मोडामोडी, कारी जाते अनावडी, नुसतीच परवडी जांभयाची. नुसते आळस येतोय, जांभळे येतात आणि काहीच करूशी वाटत नाही. समजायचा आपला कोणता गुण वाढलेला आहे? तमोगुण वाढलेला आहे. आणि संशुद्धी जी आहे ती कशावरून ओळखायची? आपला रजोगुण वाढला, तमोगुण वाढला का सत्वगुण वाढला? रजोगुण कमी करायचा आहे, तमोगुण कमी करायचा आहे आणि सत्वगुण वाढवायचा आहे. याला सत्वशुद्धी म्हटले. आणखीन सत्वशुद्धी कशाला म्हटले? आपलं अंतकरण आपल्याला कळतं. टीकाकारांनी त्या ठिकाणी अंतकरण शुद्ध झालंय का नाही, काही दोष आपल्या अंतकरणात आहेत का? परवंचना, माया आणि अनृतम. आचार्यांनी म्हटलं, शंकराचार्यांनी, परवंचना म्हणजे दुसऱ्याला फसवण्याची वृत्ती किंवा काही कारणास्तव आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला वश करून ठेवणं किंवा दुसऱ्याला फसवण्याची वृत्ती आपल्या अंतकरणात आहे की नाही, समजायचं आपलं अंतकरण अजून अशुद्ध आहे. ही वृत्ती गेली तर संशुद्धी झाली. परवंचना, त्याच्यानंतर माया. माया म्हणजे आत एक आणि बाहेर एक. हो, ती पुतना आली होती, पण पुतना बाहेरून अशी नटून थटून आली होती आणि अशी दाखवत होती जशी काही मी कृष्णाची खूपच मोठी भक्त आहे, पण आतमध्ये मात्र हलाहल विष घेऊन आलेली होती. जयाच्या मनी गाठी, वरी वरी मोकळी वाचा दिठी, अंगे मने अंगे मिळे जिवे पाठी भलतया. जयाच्या मनी गाठी म्हणजे आतमध्ये सगळ्या गाठी भरलेल्या आहेत. पुढं काय? हां, वरी वरी मोकळी वाचा दिठी. हो, या या या, काय बरं झालं तुम्ही आले. इतका आनंद झाला. किती दिवस झाले तुम्ही आले नाही प्रवचनाला, किती दिवस झाले आले नाही भेटायला. अहो, तुम्ही आल्यानंतर ना मला स्वर्गाचा आनंद मिळाल्यासारखा होतो. इतका आनंद होतो. वरी वरी मोकळी वाचा दिठी. वर मात्र मोकळी वाचा आणि दिठी म्हणजे पाहतो सुद्धा असा काय आणि वाणीने सुद्धा असा बोलतो. मनात गाठ आहे मात्र. काय, कुठून ब्याद आली काय माहिती कोणाकडून. मला आता तापच झाला हे आल्यामुळे. पुढं काय तो काय? अंगे मिळे जिवे पाठी भलतयारी. म्हणजे अंगे मिळे म्हणजे आपल्याला आलिंगन देतो असा अर्थ आहे का? आपल्याला भेटतो आणि मनात म्हणतो ते मला तर त्याला भेटायचं होतं पण कुठून भेट आली काय माहिती, असाही अर्थ करता येईल.
अंगे मिळे जीवे पाठी भलती आदे. आपला जीव दुसऱ्याला दिलेला आहे त्यांनी, जीव दुसऱ्याला आहे. हो, देवळात जातो आणि देवाला म्हणतो बस देवा तुझ्याशिवाय कोणी नाही मला. हो, आणि मनात सगळं विषय भरलेले आहेत. मनामध्ये प्रेम मात्र कुठं आहे? संसारावरती आहे. ह्याचं चांगलं झालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे म्हणून देवाकडे आपण आलो आहे. पण वर देवाला, आता देवाला काही कळत नाही का हो? त्याच्या अंतरीची घेतो गोडी, याला माया म्हणतात. आणि दुसरं आहे अनृत. अनृत म्हणजे खोटं. जसं पाहिलंय तसं न सांगणं, खोटं सांगणं. अनृत म्हणजे अंतकरणातून खोटं गेलं पाहिजे, अंतकरणातून दुसऱ्याला फसवण्याची वृत्ती गेली पाहिजे, अंतकरणातून आत एक बाहेर एक ही वृत्ती गेली पाहिजे आणि आपला व्यवहार शुद्ध झाला पाहिजे. शुद्ध व्यवहार असणं म्हणजे अंतकरणाची शुद्धी, असं शंकराचार्यांनी टीकेत म्हटलं. मला वाटतं आता टीकाकारांचं बास करू आपण. ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिले बघा. आता सत्वशुद्धी जे म्हणे जे बघा 74 ओवी. ते आयशा चिन्नी जाणे जे तरी जळे ना विजय राखोंडी जायची. ज्ञानोबाराय म्हणतात सत्वशुद्धी कशाला म्हणतात त्याची मी तुम्हाला चिन्ह सांगतो, लक्षणं सांगतो. आपले अंतकरण शुद्ध झाली की नाही कसं ओळखायचं म्हटलं, ते अंतकरण कसं असतं, ती बुद्धी कशी असते, ते मन कसं असतं. म्हणजे जळेना बसा खाली लावून घ्या. आपली राखोंडी अजून जळते बरं का. जळेना विजय राखोंडी जैशी. अंतकरण असं झालं पाहिजे, ते राखोंडी असते का? जळत नाही. राखोंडी जळते का? आणि म्हणून विजत नाही. ओवे आहेत भरपूर. काय भस्मात ज्याप्रमाणे त्या ठिकाणी नाना रंभेचे निरूपे शुके नुठी देची कंदर्पे भस्मी हवन न उद्दीपे भस्मी वन्ही न उद्दीपे घृतेही जेवी. भस्मामध्ये जर त्या ठिकाणी तूप जरी टाकलं तरी अग्नी प्रज्वलित होणार आहे का? तसं शुकाचार्यांचं उदाहरण दिलंय की शुकाचार्यांच्या समोर नाना रंभेचे निरूपे शुके नुठिजेची कंदर्पे. रंभा आली, नाचू लागली, सर्व हावभाव करू लागली, पण शुकाचार्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कामना निर्माण होत नाही, मन विचलित होत नाही. तसं ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संकल्प विकल्प होत नाही, जसं राग झाली, ज्ञानोबाराय काय म्हणतात, जळेना विजय राखोंडी जैशी. जळतही नाही आणि म्हणून विजतही नाही. अग्नी विजोनी जाय मग राखोंडी केवळ होय. ते कापूसही घेऊसये जे परी ते कापसात सुद्धा आणता येते. मग हो, कापड्यात सुद्धा बांधून राख आणता येते का? अग्नी विझून गेला. तसं ज्या अंतकरणामधून संकल्पाचा आणि विकल्पाचा अग्नी सोडून, संकल्पही होत नाहीत आणि संकल्प होत नाहीत आणि म्हणून विकल्पही होत नाहीत. अंतकरण एकदम शुद्ध झालं, रजोगुण तमोगुण विरहित झालेलं असल्यामुळं ज्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचे खूप संकल्प होत नाहीत आणि तत्सापेक्ष विकल्पही होत नाहीत, राग झाली. राग
जशी राख जी असते ती कापसात झाला विषय आता. संकल्प विकल्पाचे लुगडे सांडूनी मन उघडे, बुद्धी मागीलकडे उगेची बैसे. तसं संकल्प विकल्प, संकल्प म्हणजे काय आणि विकल्प म्हणजे काय. खूप मला हे करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे करीन ते करीन, आणि हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे नाही करायचं, काहीच करायचं नाही, ह्याला म्हणतात विकल्प. दोन्ही नाही. त्या ठिकाणी सहज ज्याच्या क्रिया होतात त्या ठिकाणी संस्काराने क्रिया होतात. असं अंतःकरण एकदम शुद्ध झालेलं आहे. हा ते पुढे तरी जळेना विजय राखोंडी जैशी. आसक्तीरहित अंतःकरण झालं. राख, हे राख जे आहे ते वैराग्याचं प्रतीक आहे. म्हणून भगवान शंकर अंगाला काय लावतात? भस्म लागतं, राख लावतात. साधू संत सुद्धा अंगाला काय लावतात? राख लावतात. का ते वैराग्याचं प्रतीक आहे. शेवटी हा देह म्हणजे काय आहे? राख आहे. असं देह तादात्म्य ज्याचं कमी झालंय, देहावरची आसक्ती, बाकीच्या विषयी आसक्ती कमी झाली, असा अर्थ आपण घेऊ शकतो. राखोंडी का वापरला? ज्ञानोबरायांचा दृष्टांत देत असताना राखोंडी आणली. पुढे चला, गुण घ्यायचा आहे पूर्ण आपल्याला आज. का पाढिवा वाढी, पाडिवा वाढी न मगे, अंशे तुटी सांडोनी मागे, माझी अतिसूक्ष्म अंगे चंद्र जैसा राहे. अंतःकरण शुद्धी कशी असते याच्यासाठी हे दृष्टांत चाललेले हे लक्षात ठेवा. उदाहरण दुसरं दिलं ज्ञानोबरायांनी. पाडिवा वाढी न मगे, अवसे तुटी सांडोनी मागे. पाडवा असतो. पाडवा कधी येतो? पाडवा एक पौर्णिमेनंतर येतो आणि एक अमावस्येनंतर. पाडवा म्हणजे प्रतिपदेला पाडवा म्हणतात. प्रतिपदा नावाची तिथी आहे आपल्याकडे. हिंदू कॅलेंडरनुसार एक पाडवा असतो प्रतिपदेनंतरचा, आपला अमावस्येनंतरचा, आणि एक आहे प्रतिपदेनंतर आपलं पौर्णिमेनंतरचा. आता हा जो पाडवा उदाहरण दिलं आहे तो अमावस्येनंतरचा पाडवा आहे. अमावस्येनंतरचा जो पाडवा आहे त्या पाडव्याला म्हणजे प्रतिपदेला चंद्राची कोर कशी असते? पाडव्याची चंद्ररेखा, चंद्र नसतो, काय असते? चंद्ररेखा. दिसत नाही, ती फार सूक्ष्म असते. तसं ज्ञानोबराय म्हणतात का पाडवा वाढी न मगे, म्हणजे पाडव्याच्या पुढची वाढ अजून झालेली नाही. आवसे तुटी सांडोनी मागे, मागे अमावस्या सोडली, पाडव्याच्या पुढं अजून गेला नाही. माझी अतिसूक्ष्म अंगे चंद्र जैसा राहे, आणि चंद्र असा सूक्ष्म असतो. तसं याचं अंतःकरण काय झालेलं आहे? आता सूक्ष्म झालेलं आहे. बरोबर आहे ना? किंवा तमोगुण रूपी अमावस्या सोडलेली आहे, रजोगुण रूपी पौर्णिमा अजून आली नाही, आणि मध्ये सत्वगुण रूपी चंद्रकोर आहे. सूक्ष्म आहे अंतःकरण, सूक्ष्म आहे. अंतःकरण सत्वगुणाने युक्त आहे. असं ते अंतःकरणाने समजायचं. सत्व संशुद्धी झाली आहे की नाही? किंवा ना तरी वार्षिया सांडिली, ग्रीष्मे नाही मांडिली, माझी निजरूपे निवडली गंगा जैशी. ना तरी वार्षिया सांडिली, गंगा, गंगेचं उदाहरण घेतलंय.
वर्षाकाळ आल्यानंतर गंगेला पूर येतो. वर्षाकाळी सरिता जैशी चढू लागे पंडोसुता. हो, किती पूर येतो? खूप पूर येतो मोठा. अहो, इंद्रायणीचं पात्रसुद्धा किती लांब जातं, पार सिद्ध बेटात पाणी येतं. इकडं जोग महाराजांच्या समाधीला पाणी लागतं वरती. मग नदी कोणती आहे म्हटल्यानंतर लगेच वर्षाकाळात कळते का खरी नदी? वर्षाकाळात नदीचं खरं स्वरूप कळत नाही. वर्षाकाळात पाणी गढूळ असतं. आला आला पूर, अनेक झाडं घेऊन येतं, अनेक घरं वाहून टाकतं. काय? पाणी, वर्षाकाळातलं पाणी. आणि पाणी गढूळ असतं. बर, ग्रीष्मे नाही सांडिली वार्षे, काय ना तरी वार्षिया सांडिली. वर्षाकाळ संपला आणि अजून ग्रीष्म लागला नाही. ग्रीष्म लागल्यानंतर पाणीच नसतं, आटून जातं. त्यावेळेस सुद्धा नदीचं खरं स्वरूप कळत नाही. पावसाळ्यात सुद्धा नदी खरी स्वरूपात नसते. मग कधी असते नदी खरी स्वरूपात पाहिजे असेल तर पावसाळा संपला आणि शरद काळू रिगे, शरिता ओहटू लागे. मधला जो शरद काळ आहे त्या शरद काळामध्ये नदीचं पाणी स्वच्छ असतं. सलिलम यथा शरद म्हटलंय. भगवान परमात्मा आपल्या कानाच्या द्वारे मनात प्रवेश करतात आणि आतली सगळी घाण काढतात. आणि अंतकरण कसं करतात? प्रविष्टा कर्णरंध्रेन स्वानाम भाव सरोवरम धुनोती शमलम कृष्ण शलिलस्य यथा शरद म्हटलं. शरद ऋतूमध्ये स्वच्छ पाणी असतं. म्हणून भगवंतांनी त्या शरद ऋतूतच वेणू वाजवली बरं का. इत्थम स्वच्छ शरद जलम. हो, भगवान सुद्धा वेणू वाजवतो, पण कुठं वाजवतो? ते शरद ऋतू आल्यावर. हां, शरद ऋतू वाजल्याशिवाय आल्याशिवाय तुम्हाला वेणू ऐकू येणार नाही. म्हणजे सत्वशुद्ध अंतकरण झाल्याशिवाय वेणू ऐकायला येत नाही. तसं अंतकरण ज्याचं एकदम, आता नदी जशी त्या ठिकाणी वर्षा काळात सुद्धा पुराचं पाणी गढूळ असतं, नंतर ग्रीष्म आल्यानंतर पाणीच नसतं, तसा वर्षाकाळ म्हणजे फार मोठा रजोगुण. गढूळ पाणी सगळं. आणि ग्रीष्म म्हणजे पाणीच नाही, हतमोगुण, काहीच करत नाही. ग्रीष्मकाळी सरिता शोषोनी जाती समजता. हां, पुढचं काय आपल्याला गरजेचं नाही, पण काहीच करत नाही म्हणजे एकदम विकल्प. फार करतोय संकल्प. आणि हे दोन्ही मनामध्ये नाही. मधला जो काळ आहे स्वच्छ पाणी, रजोगुणाने गढूळ झालेलंही पाणी नाही, तमोगुणासारखं पाणीच नाही असंही नाही. तर मधलं जे पाणी, नदीचं खरं स्वरूप बघायचं असेल तर शरद ऋतूमध्ये स्वच्छ पाणी असतं. अगदी आपलं प्रतिबिंब त्या पाण्यात दिसेल. विशेष करून गंगेचं सुद्धा, गंगा शब्द वापरला आहे, गंगेचं सुद्धा शुद्ध पाणी शरद ऋतूमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण ग्रीष्म ऋतूमध्ये ते बर्फ वितळतात तेव्हा सुद्धा वाढते गंगा. आणि त्या ठिकाणी शरद ऋतूमध्ये मात्र तसं रजोगुण तमोगुण विरहित, संकल्प विकल्प रहित जे अंतकरण आहे त्याला म्हणायचं सत्व संशुद्धी. आणखीन आता हे दोन दृष्टांत जे दिलेत ते कशाकरता दिलेत? त्याचा सिद्धांत आहे का? तैशी संकल्प विकल्पाची ओढी, सांडोनी रजतमाची कावडी, भोगिता निजधर्माची आवडी बुद्धी उरे. तैशी संकल्प विकल्पाची ओढी. एक संकल्पाची ओढ आहे, काहींना विकल्पाची ओढ आहे. हे करायचं, हे करायचं, ते करायचं, असे अनेक प्रकारचे संकल्प. बोला ना, ज्ञानेश्वरीत ओव्या सांगितल्या असेल ना, अनेक संकल्प. नाही हो, ज्याच्यामध्ये जीवनात अनेक संकल्प आहेत. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला ते करायचं आहे. पुढे आसुरी संपत्तीत येईल बहुतेक ते. अनेक प्रकारचे संकल्प ज्याच्या मनामध्ये आहेत.
अनियम आषाढ मेघ का समुद्रोर्मी अभंग तैसे कामिती अभंग अखंडगा. अनेक प्रकारच्या कामना त्यांच्या. काल आपण म्हटलं तैशी चिंता अपार वाढविती निरंतर जीवी सुनी आसार विषय अधिक. असे अनेक प्रकारचे संकल्प किंवा मग विकल्प. संकल्प म्हणजे चांगल्या संबंधाने, विकल्प म्हणजे वाईट संबंध. संकल्प आहेत म्हटल्यानंतर रजोगुण आहे आणि विकल्प आहेत म्हणजे निषिद्ध करण्यात प्रवृत्ती आहे किंवा न करण्यात प्रवृत्ती आहे. असंही घ्या. काही संकल्पात गुंतलेले आहेत, काही विकल्पात गुंतलेले आहेत, निषिद्ध कर्म करण्यात गुंतलेले आहेत. पण याच्या जीवनामध्ये तैशी संकल्प विकल्पाची ओढी म्हणजे हे जीवाला बाहेर ओढतात, बहिर्मुख करतात. संकल्पाची ओढी ओढते, विकल्पाची ओढी ओढते. सांडोनी रजतमाची कावडी. आणि याला कारण काय आहे? रज आणि तम. संकल्पाला कारण रज, विकल्पाला कारण तम. ही कावड घेतली आणि खांद्यावर. ती कावड असते ना खांद्यावर, ते कावडीचं ओझं घेऊन चाललेलं आहे अंतःकरण. हो, हे संकल्प करायचे, हे विकल्प, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. संकल्प नाही, मला हे नाही करायचं, मला ते नाही करायचं, मला. विकल्प म्हणजे किंवा विरुद्ध कल्पना. विकल्प म्हणजे निषिद्ध कर्म. या दोन्ही ज्या कावडी आहेत, हे ओझं आहे. ती कावड आता त्याने काय केलेली आहे? सोडून दिलेली आहे. आणि भोगिता निजधर्माची आवडी. त्याला संकल्प विकल्प सुटल्यामुळे, रजतम झाडल्यामुळे, सत्वगुण वाढल्यामुळे भोगिता निजधर्माची आवडी बुद्धी उरे. बुद्धीला फक्त आता निजधर्माची आवड निर्माण झालेली आहे. निजधर्म कोणता? हा, स्वस्वरूप. परमात्म्याकडे चाललेली आहे ती. परमात्म्याची आवड निर्माण झाली. निजधर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं चिंतन, स्वस्वरूपाकडे ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा. सगुण असतो द्या, निर्गुण असू द्या, परमात्म्याच्या विषयी त्याला आता आवड निर्माण झाली. ती आवड निर्माण झाली म्हणायचं सत्व संशुद्धी झाली. सत्व संशुद्धी होत नाही तोपर्यंत देवाची आवड निर्माण होत नाही, भक्ती निर्माण होत नाही, वैराग्य निर्माण होत नाही, ज्ञानाची जिज्ञासा निर्माण होत नाही. अजून होत नाही समजायचं, अजून सत्व संशुद्धी झालेली नाही. यालाच कर्मसाम्य दशा सुद्धा म्हटलं. बुद्धीमध्ये आपोआप भक्तीची आवड निर्माण होते, देवाची आवड निर्माण होते. समजायचं त्या बुद्धीला सत्वशुद्धी झालेली आहे. हा दैवी गुण आहे. पुढे सांगतात, इंद्रिय वर्गे दाखविलिया विरुद्ध अथवा भलेया विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. इंद्रिय वर्गे दाखविले. आता इंद्रिय वर्ग आहे, तो दाखवत असतो. काय काय दाखवतो? इंद्रियाला सगळं दिसतं. डोळा आहे, कान आहे, जीभ आहे, मन आहे. विरुद्ध अथवा भलेया, कधी निषिद्ध कर्म आणि विहित सुद्धा विषय समोर येतील, असा अर्थ खंदारकर महाराजांनी केला. विहित निषिद्ध विषय जरी समोर आले तरी सुद्धा विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. कुठल्याही प्रकारचा विकार त्याच्या अंतःकरणात होत नाही. म्हणजे त्याचं वैराग्य त्या संबंधाने असतं. इंद्रियांचे निमेळे विषयावरी तरी लोळे, विकाराचे नि वेटाळे लिंपीजेना. इंद्रिय त्या ठिकाणी त्यांचं काम करतात. डोळा म्हटलं की पाहणार आहे, चांगलंही दिसेल, वाईटही दिसेल, विहित विषयी दिसेल, निषिद्ध विषय सुद्धा दिसेल. कान म्हटलं की ऐकणार, त्याच्या शब्द कानावर भजनही ऐकायला मिळेल, एखाद्या वेळी शिव्या ऐकायला येतील. तैसे हृदय चोख, संकल्पी विकल्पी सनोळख, कृत्याकृत्य विषयक. पुढे
पुढे जाणे. अनेक प्रकारचे विषय त्याला दिसतील, चांगलंही दिसेल, वाईटही दिसेल. आता विहित निषिद्ध विषय आले तरी तो त्या ठिकाणी त्याच्या विकार निर्माण होत नाही, हे घ्या. किंवा चांगलंही दिसेल, वाईटही दिसेल, दोन्ही जरी दिसलं तरी सुद्धा त्याची समदृष्टी होऊ लागते दोन्हीमध्ये. कोणी निंदा करील, कधी कोणी स्तुती करील. तुल्य निंदा स्तुतीर मौनी, संतुष्टो येन केनचित. कोणी मानही देईल, कोणी अपमानही करील. इंद्रिय वर्गय दाखवलिया विरुद्ध अथवा भलेया, विरुद्ध आहेत किंवा भल्या क्रिया. विस्मयो काही केलिया अनूठी. विस्मय म्हणजे काय? विकार किंवा विस्मय म्हणजे आश्चर्य. तो म्हणतो आश्चर्य वाटत नाही त्याला, त्याला म्हणतो तो कामच आहे त्याचं. लोकांचा स्वभावच आहे. तेवी उन्मत्ते जगे जयाशी खंती न लगे, जयाचेनी भागे नशिने लोक. मान देऊ लागले म्हणून तुकाराम महाराजांना मान वाटला नाही आणि लोकांनी त्या ठिकाणी त्रास द्यायला सुरुवात केली म्हणून त्याचा त्रास वाटला. ते म्हणले लोकच आहेत, ते त्यांचा स्वभावच आहे. दुर्जन म्हटल्यानंतर त्याचा स्वभाव त्रास देणंच आहे. निंदा निस्तेज दंडी, कामलोभा वरपडी, परी रोम नव्हे वाकडी मानसाचा. निंदा निस्तेज दंडी, पुढं काय? कामलोभा वरपडी. निंदा आणि स्तुती मान करून एकपंथी विचारे प्राणवृत्ती. असे अनेक आपल्याला संतवाङ्मयात उदाहरणं सांगता येतील. इंद्रिय वर्गे दाखवलिया विरुद्ध अथवा भलिया. विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. काही जरी केली, हे महत्वाचं आहे. आणखीन घरो यो घरा यो पा स्वर्ग, वरी वर पडो वाघ. ईश्वर बुद्धी पूजिला, का चोर म्हणून गांजीला. वृष गजी वेढीला केला राव. काही नाही. भगवान प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपण नेहमी ऐकतो. उद्या राज्याभिषेक होणार आहे, पण राज्याभिषेक तर झालाच नाही, पण वनात जावं लागलं. तेही वल्कल परिधान करून जावं लागलं. पण काही विषयी क्रोध नाही आणि कोणाविषयी लोभही नाही. वनात जाताना तीच प्रसन्नता आहे आणि राज्याभिषेक होताना तीच तसाच चेहरा आहे. उलट वनात जाताना जास्त आनंद आहे. विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. आणखीन एक उदाहरण आहे महत्वाचं, ऐकाता. गावा गेलिया वल्लभू, प्रतिव्रतेचा विरह क्षोभू. भलते सनी हानी लाभू न मनी जीवे. काही केली आहे मागचं बरं का, काही केली आहे. नुसतं विरुद्ध आणि भलं नको, काही केलं तरी, हे एक महत्वाचं आहे त्याच्यात. विस्मयो काही केली आहे नठी चित्ती. त्या ठिकाणी चित्तात विस्मय निर्माण होत नाही. आणखीन एक उदाहरण हे पुढचं महत्वाचं आहे. गावा गेलिया वल्लभू, प्रतिव्रतेचा विरह क्षोभू. भलते सनी हानी लाभू न मनी जेवी. म्हणजे पतिव्रता माऊली आहे आणि तिचा पती त्या ठिकाणी गावाला गेलेली आहे. पतिव्रता म्हणजे पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शी. अतिप्रेम पतीवर, पतीच्या शिवाय दुसरं मनामध्ये काहीच नाही, अशी असलेली पतिव्रता. परमप्रेमाचा विषय तिचा पती आहे. बोलू नको काय. आणि अशी असलेली पतिव्रता, तिचा पती गावाला गेल्यानंतर तिला विरह होतो. म्हणजे कधी माझा पती येईल, कधी माझा पती येईल.
त्या विरहाचं एक प्रकारे तिला दुःख असतं आणि प्रेम अति वाढतं पतीच्या संबंधात. आणि मग संसारात जर एखादी लाभ झाला, पती गावाला गेलेले आहेत आणि तेवढ्यात एखादा सण आला, सगळे लोक नाचायला लागले, त्या ठिकाणी ती नाचायला सुद्धा जात नाही. सण आहे, अहो चला ना आजच्या दिवस सण आहे, जरा थोडासा आनंद व्यक्त करा. नाही. बरं ते जाऊ द्या, एखादं शेजारी कोण मेलं तर तिला त्या विरहाचा एवढा वेध असतो, पती तिच्या मनात एवढा बसलेला असतो की तिचं लक्ष ह्या लाभाकडं नाही. आणि काही घरात हानी झाली, पतिव्रतेच्या घरामध्ये समजा एखादा तिला खूप लाभ मिळाला तर त्या लाभाचा तिला आनंद होत नाही, त्या लाभाकडे ती गुंतून जात नाही. आणि एखादी हानी झाली, पावसाने कुठं शेतीची हानी झाली किंवा काही झाली तर तिचं त्याच्याकडेही लक्ष नसतं, कारण तिचं लक्ष कुठं लागलंय सगळं आता. ते भागवतामध्ये असं वर्णन केलंय, त्या गोपिका रासलीले करता भगवंतानी वेणू वाजवली आणि त्या गोपिका घर सोडून तिथं गेल्या. त्याच्यापैकी काही गोपिका घरी होत्या, त्यांना कोंडून ठेवलं होतं. तर त्यांच्या जीवनातलं त्या मुक्त झाल्या असं वर्णन केले. परीक्षितीने प्रश्न विचारला, मुक्त कशा काय झाल्या? तर म्हणजे त्यांच्या भगवंताच्या विरहामुळे त्यांचं इतकं दुःख झालं की ते सगळं अशुभ होतं ते नष्ट झालं, पाप नष्ट झालं. आणि भगवंताच्या भेटीत ध्यानामुळे जो आनंद होता त्यामुळे त्यांचं सगळं आनंद इतका झाला की त्याच्यामुळे त्यांचं पुण्य नष्ट झालं, पुण्यपाप नष्ट झालं आणि त्या मुक्त झाल्या. ते नाही मला सांगायचं. मला हे सांगायचं आहे, त्या गोपिकांच्या जीवनामध्ये असं होतं की त्यांना घरात जर कोणतं सुख झालं तर त्याच्यात सुख वाटत नव्हतं, घरात एखादं दुःख झालं तर दुःख वाटत नव्हतं. का? त्यांच्या जीवनात एवढं भगवंताच्या विरहाचं दुःख होतं की त्यांना असं वाटायचं त्या दुःखापुढे हे किरकोळ आहे. आणि भगवंताच्या ध्यानात त्यांना एवढं सुख व्हायचं की त्या सुखापुढे, नित्यानंदापुढे आनंद तो कोण? विषय सुखबाई बापुळे ते क्षीण. तसं अंतकरण शुद्धी ज्याची झाली त्याचं अंतकरण म्हणजे पतिव्रतेसारखं होतं. आणि ती पतिव्रता आहे, त्या पतिव्रतेचा पती म्हणजे आत्मा. पतिव्रते बुद्धी आहे आणि पतिव्रतेचा आत्मा आहे किंवा परमात्मा हा तिचा पती आहे. असं अनेक ठिकाणी ज्ञानोबरायांनी आत्म्याची पतिव्रता बुद्धी आहे असं म्हटलंय. हो. सांडोनी कुळे दोन्ही ते आहे का? सांडोनी कुळे दोन्ही प्रियाशी अनुसरे कामिनी, द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली जैशी. कोण पडली? बुद्धीच बसली ना होई. सांडोनी कुळे दोन्ही प्रियाशी अनुसरे कामिनी, किंवा बुद्धी पतिव्रता आहे अशी एक ओवी आहे. सर्वेंद्रियाची वृत्ती घेऊन आपल्या हाती, बुद्धी आत्मेयामुळे एकांती प्रिया जैशी. असं बुद्धीला जेव्हा वाटायला लागतं की भक्त परमात्मा आहे, पुढे देवाचं चिंतन करायचं आहे, देवाचं नाम बोलू नका, देवाचं नामस्मरण करायचं आहे, देवाचं चिंतन करायचं आहे. आणि देवाचं नामस्मरण, देवाचं चिंतन त्याच्याकरता संसारात काही हानी झाली आणि काही लाभ झाला तिकडे लक्ष देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता महाराजांच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक प्रकारची हानी झाली. दुष्काळी आटला, द्रव्य नीलमान, श्री एकान्न करता मेली. लक्ष नाही तिकडे. बुलट म्हणले बरं झाले देवा, निघाली दिवाळी, बरी या दुष्काळी पुढा केली. बरं लाभही झाला तेवढाच. लोक खूप मानायला लागले, वा वा तुकाराम महाराज. तुकाराम महाराज तिकडेही त्या ठिकाणी आकर्षित नाही झाले, कारण त्यांचं मन लागलंय देवाकडे. देवाच्या विरहामध्ये अंतकरण तळमळ करतंय
जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, किंवा पतिव्रतेचं सुद्धा कुठं, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. काय उडी घाली म्हणे तुका, आठवणी एका उडी घाली म्हणे तुका. त्या अभंगात सुद्धा काय अभंगात सुरुवात आहे, अनन्यता इतकी आहे देवाच्या विषयी की मग त्याला हे बाकीचं किरकोळ वाटतं. म्हणून असं अंतकरण जिथे असेल तेवी सत्स्वरूप रुचलेपणे, बुद्धी जे आईसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी आणता. तेवी सत्स्वरूप, भगवंताचं स्वरूप कसं आहे, सत्स्वरूप आहे. तेवी सदाभ्यासी निरंतर, परमात्मा जो आहे तो सत आहे, बाकीचं सगळं नाशिवंत आहे. ये आपुला तो एक देव करून घ्यावा, येरती माईके. त्याला कळलंय की आता परमात्माच सत्य आहे, परमात्माच नित्य आहे, देवच खरा आहे. तुका म्हणे तूच खरा येर वावगा पसारा. आणि मग आता सत्स्वरूप त्याला रुचलंय म्हणजे त्याची आवड निर्माण झाली, प्रेम निर्माण झालंय, सत्स्वरूपाची ओढ निर्माण झालेली. आता मला त्या देवाला प्राप्त करायचं आहे अशी आवड निर्माण झाल्यामुळे बुद्धी जे आईशे अनन्य होणे, बुद्धी अशी अनन्य झाली. कैसी, या पतिव्रतेसारखी. आता त्या पतिव्रतेला जसं दुसरी लाभहानी, काही लाभहानी वाटत नाही, तसं ह्या बुद्धीला संसारातली लाभहानी वाटत नाही. सारखं मन परमात्म्याकडे जात आहे. आणि लानीच नाही. ते सत्वशुद्धी मी म्हणे केशी हंता. आणि ती सत्वशुद्धी मी म्हणतोय, आणि मी कोण आहे, केशी हंता. केशी नावाचा एक राक्षस, त्याचा फार मोठा इतिहास आहे. आपली वेळ संपली. तो वृंदावनामध्ये आला, गोकुळात. कंसाला मारायच्या अगोदर कंसाने हा केशी राक्षस पाठवला. तो घोड्याचं रूप घेऊन आला, आणि इतका मोठा घोडा, नुसते त्याने केस हलवले तर सगळे ढग आकाशातले हलायचे. आणि आल्यानंतर मग भगवान सगळ्यांना, गोकुळातल्या लोकांना त्रास द्यायला लागला तो. मग भगवान परमात्म्या पुढे गेले. पहिल्यांदा त्याच्या मागचे पाय धरले, फिरवलं आणि त्याला पाडलं. आणि मग भगवंताने त्याच्या तोंडात हात घातला आणि तोंडात हात घालून त्याला मारलं. असा केशीचा हंता. तसं आता सुद्धा भगवान परमात्मा आपल्या अगदी अंतकरणात हात घालून, खरं त्या ठिकाणी अंतकरण शुद्धी काय असते ते भगवान परमात्मा सांगायला लागले. सांगितल्याबरोबर, ऐकल्याबरोबर आपल्या अंतकरणात ते सगळे दोषच गेले पाहिजेत. जसं केशीला मारलं तसं आपले सगळे विकार देव मारायला तयार झालेला आहे. म्हणून त्याला केशी अंतर्ज्ञानोबराय म्हणतात. अशा प्रकारे ज्याचं अंतकरण संकल्पाने, विकल्पाने, रजोगुणाने, तमोगुणाने निवृत्त झालं आणि परमात्म्याच्या विषयी अंतकरणामध्ये पतिव्रतेसारखी ओढ निर्माण झाली. ते अंतकरण शुद्ध झालं, त्याला सत्वसंशुद्धी हा गुण असं म्हणतात. आता दुसरा गुण जो आहे तो उद्या पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.